नमस्कार, विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण मटन बिर्याणी बघणार आहोत। चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया। मी तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी दाखवणार आहे। तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा। मी अर्धा किलो मटन घेतलं, त्याला स्वच्छ धुवून घेतलं। त्यामध्ये आपण आता मसाले ॲड करूया। 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला, चवीपुरते मीठ, 3 चमचे मी आंबट दही घेतलंय, तेही आपण घालून घेऊया। चवीपुरती कोथिंबीर, ठेचलेलं अद्रक लसूण मी 1 ते 1.5 चमचा घेतलंय। त्यानंतर पुदिना, 1 चमचा साजूक तूप। सर्व इन्ग्रेडियंट्स आपण छान असं हाताने मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व मटनला एकजीव होईल असं। सर्व मसाले एकजीव लावून घेतले। आता आपण त्यावर एक प्लेट ठेवून त्याला आपण 1 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवून देऊया। त्यानंतर मी 400 ग्रॅम बासमती तांदूळ घेतले, त्याला मी अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। गॅसवर मी कुकर ठेवून त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालूया। मी प्लेटमध्ये खडे मसाले घेतले, लवंग, मिरी, दालचिनी आणि वेलदोळे। त्यानंतर मी 1 मोठा कांदा चॉप केलेला तोही त्यामध्ये घातला। तेलामध्ये छान आपण कांदा फ्राय करून घेऊया। गोल्डन होतो तोपर्यंत आपण छान कांद्याला फ्राय करून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये आपण 2 मोठे टमाटे, तेही मी चॉप करून घेतले बारीक, तेही आपण कांद्यामध्ये छान फ्राय करून घेऊया त्यांना, जेणेकरून टमाट्याचाही कच्चटपणा जाईल। अगदी तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे। त्यामध्ये आपण आता मॅरिनेट केलेलं मटण टाकूया। मी कमीत कमी 1 तासासाठी मॅरिनेट केलं होतं। सर्व आपण टाकून छान असं सर्व बाजूने मिक्स करून घेऊ। 2 हिरवी मिरची मी मधून कापून घेतली, तीही आपण त्यामध्ये घालून देऊया। त्यानंतर त्यामध्ये मी थोडं अर्धा ग्लास गरम पाणी घालते। जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला बिर्याणी करायचं आहे, त्यामुळे कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला मटण शिजवायचं आहे। सर्व मिक्स करून आपण आता कुकरचं झाकण लावून देऊया। कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्या मी घेणार आहे। त्यानंतर आपण आता पुढची प्रोसेस बघूया। गॅसवर मी पातेले ठेवून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यानंतर आपण खडे मसाले घेतले, लवंग, मिरी, दालचिनी, तेजपान आणि 2 वेलदोळे, प्रत्येकी मी 2-2 घेतलेले। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप, मी अर्धा तासासाठी तांदूळ भिजायला ठेवले होते, तेही आपण त्यामध्ये टाकूया आणि छान आपण तांदूळला उकळी आणू देऊ। कमीत कमी आपल्याला 70 ते 80% तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण आता मीठ घालूया। मिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, कारण की पाण्यामध्ये मीठ थोडं जास्तच लागणार आहे। सर्व आपण मिक्स करून घेऊ आणि त्याला आपण छान अशी उकळी येऊ देऊया। कमीत कमी 7 मिनिटासाठी आपण छान अशी उकळी येऊ देऊया। अगदी या पद्धतीत आपण भात शिजवायचा आहे। कमीत कमी आपला 70 ते 80% भात शिजून झाला आहे। आता आपण त्याला चाळणीमध्ये निथळून घेऊया। हे बघा किती छान असा मोकळा मोकळा आपला भात तयार झाला आहे। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। आता आपलं मटण शिजलं आहे का ते आपण चेक करून घेऊ। छान असं शिजून आलं आहे, अगदी छान मस्त। आता आपण पुढची प्रोसेस बघूया।
मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला लेअर द्यायची आहे. आता आपण त्यामध्ये मटण टाकून घेऊया. मी अगोदरच भांडं गरम करायला ठेवलं होतं गॅसवर. आता आपण त्यावर भाताची लेअर देऊया. मातीच्या भांड्यामध्ये बिर्याणीचा अगदी छान सुवास येतो आणि खायला पण अगदी छान टेस्टी लागते. सर्व बाजूने आपण भात असा पसरून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया, पुदिना आणि 1 चमचा आपण साजूक तूप घालूया. त्यामध्ये मी बिर्याणी इसेन्स घालते. 5 ते 7 थेंब आपण त्यामध्ये बिर्याणी इसेन्स घालूया. त्यानंतर पुन्हा आपण मटण टाकून घेऊ. मी यामध्ये 2 लेअर देणार आहे. सर्व मी आता मटण टाकून घेते. त्यानंतर आपण पुन्हा भाताची लेअर देऊया. आता आपण संपूर्ण भात त्यामध्ये टाकून घेऊ. अगदी झटपट झाली आपली बिर्याणीची लेअर तयार. वरून आता पुन्हा आपण कोथिंबीर घालूया, पुदिना आणि 1 चमचा साजूक तूप घालूया. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. फॉइल पेपर ठेवून त्यावर कोळसा गरम केलेला तो ठेवून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यावर 1 चमचा साजूक तूप आणि वरून झाकण ठेवून आपण 5 ते 10 मिनिटासाठी स्मोक देऊन घेऊया. छान आपण 5 ते 10 मिनिटासाठी बिर्याणीला दम देऊन घेऊया. त्यानंतर झाकण उघडल्यानंतर घरामध्ये अगदी छान सुवास पसरला होता आणि ते आपण आता स्मोकी तूप तेही त्यामध्ये घालून घेऊया. बिर्याणीला अधिक छान स्मोक येईल. वाव, बघा किती छान आपली मस्त गरमागरम बिर्याणी तयार झाली आहे ना, अगदी हॉटेलसारखी. बघा, आपण घरच्या घरी बिर्याणी अगदी हॉटेलसारखी बनवू शकतात, अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि अगदी घरच्या बेसिक साहित्यामध्ये. आपला भातही छान मऊसूत शिजला आहे. कमीत कमी आपण 70 ते 80% शिजवला होता. त्यानंतर आपण 15 ते 20 मिनिटासाठी छान अशी वाफ काढून घेतली. अगदी छान आपला मऊ लुसलुशीत भात शिजला आहे. आता आपण एका भांड्यामध्ये बिर्याणी काढून घेऊया. झाली ना हॉटेलपेक्षा भारी, अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये लेअरवाली मटण बिर्याणी. अगदी मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी अशी कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला मी मटण बिर्याणी दाखवली. कशी झाली ही रेसिपी? नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा. धन्यवाद.